बीड जिल्ह्यातील मादळमोही येथून एक दिलासादायक बातमी समोर येते। गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे मादळमोही गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता। ग्रामस्थांकडून टँकरची सातत्याने मागणी केली जात होती। अखेर या समस्येची दखल घेत गावात पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला असून मादळमोहीकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तूर्तास सुटला आहे। पावसाअभावी गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने आक्रमक झालेल्या नागरिकांनी आणि महिलांनी हातात हांडे घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता। या आंदोलनाची तातडीने दखल घेत राष्ट्रवादीचे युवा नेते रणवीर पंडित आणि राजेश रसाळ यांनी आंदोलकांची भेट घेतली। सरकारी टँकरचा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत मी स्वतःच्या खर्चातून गावात टँकर उपलब्ध करून देईल असा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला होता। दिलेल्या शब्दाप्रमाणे आज मादळमोहीत पाण्याचा टँकर दाखल झाला असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे। दरम्यान केवळ एकाच गावात नव्हे तर परिसरातील पाणी टंचाईने होरपळणाऱ्या इतर सर्व आवश्यक गावांमध्येही प्रशासनाने तत्काळ शासकीय टँकर उपलब्ध करून द्यावेत अशी रास्त मागणी महाराष्ट्र हेडलाईन्सच्या माध्यमातून केली जात आहे। आता प्रशासन इतर टंचाईग्रस्त गावांमध्ये कधीपर्यंत टँकर मंजूर करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र हेडलाईन्स साठी प्रतिनिधी गणेश खरात, गेवराई तालुका।